आज जगभरामध्ये ऊर्जा सुरक्षेचा आणि हवामान बदलाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। भारत आपल्या गरजेच्या जवळपास 80 ते 85% कच्चं तेल आयात करतो आणि ज्यासाठी देशाचे अब्जावधी डॉलर्सचे परकीय चलन खर्च होतं। अलीकडेच आपण इंधन टंचाईची भीषण परिस्थिती सगळ्यांनी अनुभवली। अशा परिस्थितीमध्ये इथेनॉल हे एक असे पर्यायी आणि पर्यावरणपूरक इंधन म्हणून समोर आलेलं आहे, जे केवळ भारताचे परकीय चलन वाचवणार नाही तर देशाच्या आर्थिक आणि पर्यावरणीय चित्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दशकापूर्वी वाहनांसाठी इथेनॉल हा उत्तम पर्याय असल्याचं सांगितलेलं आहे। पाहूयात या संदर्भातील आमचा हा विशेष रिपोर्ट। इथेनॉल परकीय चलनाची मोठी बचत करणारा पर्याय। भारताची अर्थव्यवस्था इंधन आयातदाराकडून इंधन उत्पादक बनणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा इथेनॉल वापराबाबत सातत्यानं पुढाकार। भारत आपल्या गरजेच्या तब्बल 80% जास्त कच्चं तेल इतर देशांतून आयात करतो। यासाठी दरवर्षी लाखो कोटी रुपये खर्च करावे लागतात। यासाठी भविष्यात पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण केल्यामुळे कच्च्या तेलाची आयात कमी झाली आहे। इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टामुळे देशाचं अब्जावधी डॉलर्सचं परकीय चलन वाचतंय, जे देशाच्या इतर अंतर्गत विकासासाठी वापरता येत आहे। भारतामध्ये पेट्रोल डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉलच्या वापरासाठी सातत्यानं मोठा पुढाकार घेतला आहे। जून 2026 मध्ये सरकारने या संदर्भात एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या काळात क्रूड ऑइलच्या दरात पुरवठ्यावर मर्यादा आल्या होत्या। त्यानंतर केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। त्यानुसार केंद्रानं E100 फ्युएलला मंजुरी दिली आहे। E100चा प्रयोग यशस्वी ठरल्यास भारताची क्रूड ऑइलच्या तेलाची आयात कमी होऊ शकते। नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये E100 फ्युएलसाठी नियमांना मंजुरी दिली आहे। केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी E85 फ्युएल लॉन्च करण्यात आलं होतं। आता E100ला मंजुरी दिल्यानं इथेनॉल ब्लेंडेड फ्युएलची चर्चा सुरू झाली आहे। येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये अनेक वाहन कंपन्या फ्लेक्स फ्युएल कार लॉन्च करतील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे। काही दिवसांपूर्वी गडकरींनी मारुती सुझुकीच्या फ्लेक्स फ्युएलवर चालणाऱ्या गाडीचं लॉन्चिंग केलं होतं। सुरुवातीला ही कार टॅक्सी सेवा चालवणाऱ्यांना मिळणार आहे। मैं आप सबको आह्वान करूंगा कि आपके हजारों वर्कर काम करते हैं, सबके पास मोटरसाइकिल है। मैंने हीरो को ये रिक्वेस्ट की है कि क्या आप आपकी हीरो की जो पेट्रोल मोटरसाइकिल है ये फ्लेक्स इंजन में कन्वर्ट नहीं कर सकते क्या? इसकी भी किट आप तैयार करिए, ताकि हमारी शुगर फैक्ट्री, हमारी इथेनॉल की फैक्ट्री डायरेक्ट अपने पंप डालकर इथेनॉल बेच सके और इथेनॉल बेचने के कारण आज पेट्रोल की जरूरत नहीं पड़ेगी। E100 फ्युएल मध्ये 100% इथेनॉल असतं। इथेनॉल फ्युएलची निर्मिती ऊस, मका, तांदूळ आणि कृषी उत्पादनांपासून होते। सध्या भारतात E20 पेट्रोलचा वापर केला जातोय, तो आता E100 केला जाणार आहे। सध्या भारताला मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइलची आयात करावी लागते। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलचे दर वाढल्यास त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो। इथेनॉल उत्पादन वाढल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना 80,000 कोटींचं अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे। नितीन गडकरी यांनी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारनं 100% इथेनॉल वापराला परवानगी दिली आहे। यामुळे कच्च्या तेलाच्या आयात, अवलंबित्व कमी करणं, परकीय चलनाची बचत करणं, देशांतर्गत कृषी क्षेत्राला चालना देणं आणि संबंधित पर्यावरणीय फायदे यासारख्या अनेक उद्दिष्टांसह सरकारनं इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रमाच्या अंतर्गत पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण सुरू केलंय। जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी भारत पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देतोय। नितीन गडकरी यांनी या संदर्भातील नियमावलीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे। याचा अर्थ आता भारतात अशी वाहनं रस्त्यावर धावू शकतील जी पूर्णपणे फक्त इथेनॉलवर चालणारी असतील। पारंपरिक इंधनाच्या तुलनेमध्ये इथेनॉल जळताना खूप कमी प्रमाणात कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन आणि इतर घातक वायू हवेत सोडतो। यामुळे वायू प्रदूषण कमी होऊन
हवेची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. इथेनॉल हे बायोमास पासून बनत असल्यामुळं ते कार्बन न्यूट्रल मानलं जातं. याच्या वापरामुळे हरितगृह वायूचं उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी होतं, ज्यामुळे जागतिक तापमान वाढीच्या समस्येच्या विरुद्ध लढ्यात भारताला मोठी मदत सुद्धा होईल. देशभरात इथेनॉल निर्मितीसाठी शेकडो नवीन कारखाने सुरू होत आहेत. यामुळे साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळाली असून ग्रामीण आणि शहरी भागात लाखो लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल. अनेकदा साखरेचं उत्पादन जास्त झाल्यानं साखरेचे भाव कोसळतात आणि साखर कारखाने शेतकऱ्यांची FRP देऊ शकत नाही. आता अतिरिक्त ऊस आणि मळीचा वापर इथेनॉल बनवण्यासाठी होत असल्यानं शेतकऱ्यांची थकीत बिलं वेळेवर मिळण्यास मदत होते आहे. यात खराब धान्याचा वापर इथेनॉल बनवण्यासाठी केला जाऊ लागल्यानं अन्नधान्याचा अपव्यय टाळता येणार असून आता कचऱ्यातून ऊर्जा संपत्ती निर्माण होणार आहे. इथेनॉलचे ऑक्टेन रेटिंग पेट्रोलपेक्षा जास्त असते. जेव्हा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं तेव्हा इंधनाची गुणवत्ता सुधारते. यामुळे इंजिनमधील इंधन अधिक चांगल्या प्रकारे जळते आणि वाहनांची कार्यक्षमता सुधारते. त्यामुळे याबाबत काही लोकांनी इथेनॉलचा जो अपप्रचार चालवलाय त्याला नितीन गडकरी यांनी सर्व दावे फेटाळून लावले. मुझे लोगों ने बहुत क्रिटिसाइज किया और ये कहा कि ये कुछ भी बात करते ये कभी संभव नहीं होगा, 100% इथेनॉल पर गाड़ियां चल नहीं सकती. बीच में इसके पीछे बड़ा अपप्रचार किया गया, मुझे भी टारगेट किया गया. ये पूरा पेड कैंपेन था और पेड कैंपेन में ये करते समय ये कोशिश की गई कि इथेनॉल से गाड़ियां बिगड़ गई. फिर भी अपप्रचार किया गया कि मेरे फायदे के लिए मैं कर रहा हूं. मुझे इसकी चिंता नहीं है, क्योंकि हम देश के हित में काम कर रहे हैं, किसानों के हित में काम कर रहे हैं. कच्चं तेल हे मर्यादित आहे आणि ते कधी ना कधी संपणार आहे. याउलट इथेनॉल हे दरवर्षी शेतात पिकणाऱ्या पिकांपासून बनवलं जातं. त्यामुळं हा एक कधीही न संपणारा इंधनाचा स्रोत आहे. इंधनासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं देखील संवेदनशील असतं. इथेनॉलचे देशांतर्गत उत्पादन वाढल्यामुळं भारत ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असून नितीन गडकरींच्या या दूरगामी विचारामुळे भारताची अर्थव्यवस्था इंधन आयातदारकडून इंधन उत्पादक बनण्याच्या दिशेनं वेगानं पाऊल टाकते. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.